नमस्कार श्रोते हो, आपणा सर्वांना दीपावली महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज लक्ष्मीपूजन, या पूजेसाठी आपल्याला जी काही सामग्री लागणार आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती मी आपल्याला देतोय। हळद, कुंकू, रांगोळी, अष्टगंध, गुलाल, बुक्का, फुलं, दुर्वा, निरांजन, उदबत्ती, समई, विड्याची पानं 15, गूळ, साखर, खारीक 5, बदाम 5, खोबरं 5, हळकुंड 5, नारळ 1, सुपारी 15, फळं, फुलं, त्यानंतर पळी, फुलपात्र, ताम्हण, तांब्या भरून पाणी, साळीच्या लाह्या, बत्तासे, धने आणि जिरे। ही झाली तयारी नैवेद्यासाठी पेढे किंवा घरात केलेलं फराळाचं साहित्य। आता मांडणी करताना आपल्या समोर चौरंग किंवा पाट ठेवावा, त्याच्या भोवती रांगोळी काढावी, त्यावरती मध्यावर थोडी अक्षत ठेवून त्यावर ज्या पात्रामध्ये आपल्याला सर्व काही आपले सुवर्णाचे दागदागिने आणि नाणी, पैसे हे मांडणी ठेवायचे आहे ते त्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवावं। त्यामध्ये योग्य रचना आपल्याला हवी त्या पद्धतीने करून सर्व सुवर्णाचे दागदागिने, पैसे, देवीची मूर्ती यापैकी जे उपलब्ध असेल ते सर्व ठेवावं। त्याबरोबरच त्या पात्राच्या बाहेरच्या बाजूला चौरंगावर 4 दाणे अक्षत ठेवून एक सुपारीचा गणपती मांडून घ्यावा। देवामधलं शंख आणि घंटा ही दोन्ही त्या चौरंगावर ठेवून घ्यावं आणि समई लावून ठेवावी। त्या समोर चौरंगावरती 2 पानं, त्यानंतर देठाजवळ हळकुंड, त्याच्या पुढे खारीक, त्याच्या पुढे खोबऱ्याचा तुकडा, त्यावर बदाम, त्याच्या पुढे सुटे पैसे आणि त्याच्यावरती एक सुपारी, अशा पद्धतीनं 5 विडे मांडून घ्यावेत। त्यापैकी कडेच्या एका विड्यावर किंवा मधल्या विड्यावर गुळ खोबरं ठेवावं। अशा पद्धतीने तुम्ही सर्व मांडणी तयार करून घ्या। तोपर्यंत आपण घेऊया छोटीशी विश्रांती। आपली मांडणी झालेली आहे। आता तुम्ही जे मांडलेलं आहे सगळं त्याच्या समोर एक आसन घ्या। त्या आसनावरती तुम्ही नववस्त्र परिधान करून, डोक्यावर टोपी घालून, हात पुसायला एखादा नॅपकिन घेऊन, तांब्यावर पाणी जवळ घेऊन बसायचं। समई लावलेली असली पाहिजे, निरांजन लावलेलं असलं पाहिजे, उदबत्ती लावलेली असली पाहिजे। डाव्या हाताजवळ पळी भांडं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, पाणी टाकायला एखादं पातेलं किंवा काहीतरी पात्र डाव्या हाताजवळ ठेवायचं। उजव्या हाताजवळ भरलेला तांब्या आणि पूजेचं सगळं साहित्य हे घेऊन बसा। आता आपण पूजेला सुरुवात करूया। डाव्या हातानं पळीनं पाणी घ्या, उजव्या हातावर घ्यायचं, 3 वेळेला प्यायचं, चौथ्यांदा खाली सोडायचं। करा सुरू। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता हात जोडून बसायचं। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम। आपलं नाक धरून प्राणायाम करायचा। प्राणायामः, दोन्ही कानाला स्पर्श उजव्या हाताने करायचा। आपो ज्योती रसोमृतम ब्रह्मभूर भुवस्वरोम। आता आपण देशकालाचा उच्चार करून आपण जे पूजन करणार आहोत, लक्ष्मीपूजन, त्या लक्ष्मीपूजनाचा संकल्प आता आपण करणार आहोत। हात जोडून बसायचे।
श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सुमुहूर्तमस्त्विति भवन्तो ब्रुवन्तु। सुमुहूर्तमस्तु निर्विघ्नमस्तु। तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्र विष्णुरेव च योगश्च करणश्चैव सर्वविष्णुमयं जगत्। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने शरदृतौ अश्विनमासे कृष्णपक्षे अमावस्यां तिथौ भौमवासरे चित्रादिवसनक्षत्रे विष्कम्भयोगे किंस्तुघकर्णे तूलास्थिते वर्तमाने चन्द्रे तूलास्थिते श्रीसूर्ये कर्कस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राजस्थान स्थितेषु षट्सु सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम गोत्रोच्चार करावा आणि आपल्या नावाचा उच्चार करायचा। शर्मा अहम म्हणा अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं समस्त मंगल आवाप्त्यर्थं सर्व अभ्युदय अर्थंच। म्हणा मम महालक्ष्मी प्रीतिद्वारा सर्वापच्छान्तिपूर्वक धनधान्य पुत्रपौत्रादि संतत्यैः ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थम् अश्विन कृष्ण अमावास्यायां विहितं यथा मिलितोपचार द्रव्यैः श्री लक्ष्मी कुबेर देवता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं ध्यानावाहनादि षोडश उपचारैः। उजव्या हातात अक्षत घ्या, डाव्या हातानं पळीने अक्षदेबरोबर उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडायचं। पूजनमहं करिष्ये। पुन्हा आता पळीभर पाणी उजव्या हातावरून ताम्हणात सोडा। निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपतिपूजनं महागणपतिपूजनं कलश शंख घंटा पूजनं दीपपूजनं च करिष्ये। आता फुलपात्र आणि ताम्हणातलं पाणी टाकायला दिलेल्या पात्रामध्ये टाकून द्यायचं। फुलपात्रामध्ये पुन्हा थोडं पाणी घ्यायचं आणि ताम्हण जागेवर ठेवून हातामध्ये अक्षत घ्यायची। एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुश धरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं महागणपतये नमः। ध्यायामी ध्यानं समर्पयामी। हातात अक्षत घेतलेली आहे, ती अक्षत सुपारी जी आपण गणपती म्हणून मांडलेली आहे त्याच्यावर व्हायची, नमस्कार करायचा आणि ती सुपारी म्हणजे तो गणपती ताम्हणामध्ये खाली काढून घ्यायचा। आता उजव्या हातात पळी घेऊन फुलपात्रातलं पाणी पळीने त्या गणपतीला 5 वेळेला घालायचं आहे क्रमाने। महागणपतये नमः पदयोः पाद्यं समर्पयामि। महागणपतये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। महागणपतये नमः अर्घ्यान्ते आचमन्यं समर्पयामि। महागणपतये नमः स्नानं समर्पयामि। महागणपतये नमः स्नानोत्तरेण आचमन्यं समर्पयामि। महागणपतये नमः स्वप्रतिष्ठितमस्तु। गणपती स्वच्छ पुसायचा आणि जागेवर ठेवायचा। गणपती जागेवर ठेवल्यानंतर हातात अक्षत घ्यायची। महागणपतये नमः सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि। गणपतीला अक्षत वाहा, पुन्हा अक्षत घ्यायची। महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि। महागणपतये नमः
आता पूजेच्या तबकामध्ये गंध आहे. करंगळीजवळ, उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटानं गंध घेऊन ते गणपतीला लावायचं आहे. महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. नंतर त्याच बोटाने पुन्हा हळद आणि कुंकू हे गणपतीला लावायचं. महागणपतये नमः हारिद्रादि कुंकुमंच सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. महागणपतये नमः. आता दुर्वा असतील तर त्या दुर्वांचे पानं आपल्याकडे करून त्या गणपतीच्या तिथे व्हायच्या आहेत सुपारीवरती. महागणपतये नमः दुर्वांकुरांच समर्पयामी. आता तांबडं फूल घ्यायचं आणि ते गणपतीला व्हायचं. फूल वाहताना गणपतीकडे देठ करावं. महागणपतये नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव रक्तपुष्पम समर्पयामी. महागणपतये नमः. उदबत्ती निरांजन आपण लावून ठेवलेला आहे. आपल्या हातावरून तामनामध्ये 2 वेळेला पाणी सोडायचं. स्थापित धूपम समर्पयामी. स्थापित दीपम समर्पयामी. महागणपतये नमः. हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि 5 विड्यापैकी गुळ खोबरं मधल्या किंवा कडेच्या विड्यावर ठेवलेलं आहे. त्या विड्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवा. नारिकेल शकल खर्जुरिका खाद्य वातांबुफल गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामी. ऋतंत्वा सत्येन परिषिंचामी. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी सोडा. मध्ये पानीयम समर्पयामी. पुन्हा थोडंसं पाणी घेऊन त्या विड्याभोवती फिरवायचं. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. 2 वेळेला आपल्या हातावरून तामनामध्ये पाणी सोडा. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. एक फूल गंधामध्ये टेकून गणपतीला वहा. करोद्वरतनार्थे चंदनम समर्पयामी. मुखवासार्थे बुगीभर तांबूलम समर्पयामी. ज्या विड्याचा आपण नैवेद्य दाखवला त्या विड्यावरती सुटे पैसे आणि सुपारी ठेवलेली आहे. त्याच्यावर थेंबर पाणी सोडायचं. मुखवासार्थे बुगीभर तांबूलम सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणान समर्पयामी. नमस्कारं करोमी. हातामध्ये अक्षता फुलं घ्या. एकदंतम शूर्पकर्णम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. ती अक्षता फुलं गणपतीवर वहा. नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. आपल्या हातावरून एक पळीभर पाणी सोडायचं. अनेन कृतपूजनेन महागणपते प्रियताम. आता जवळचा जो पाण्याने भरलेला तांब्या आहे त्याच्यावर हात ठेवा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रितः. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातुगणास्मृताः. कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः. अंगैश्वसहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधो कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. त्या कलशाला बाहेरच्या बाजूला गंध लावा. त्याच्यावरती हळद कुंकू लावा आणि एक फूल त्या गंधावरती टिकवा. आणि नाही बसलं तर ते कलशाच्या बुडापाशी ठेवायचं. आतल्या बाजूला काहीही टाकायचं नाही. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. वरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामी. आता शंख आणि घंटा तामनामध्ये घ्यायची. त्या दोघांना 2-2 पळी स्नान घालायचं आणि स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं. वरती मांडणीमध्ये शंख मांडताना हा नेहमी उजव्या बाजूला मांडायचा आणि घंटा ही आपल्या डाव्या हाताला असली पाहिजे. दोघांना तामनात घ्या. पळीने स्नान घाला आणि स्वच्छ पुसून वर ठेवा. अगमारथंतु देवानां गमनारथंतु रक्षसां. कुरु घंटारवंतत्र देवता भानरांजनं. शंखादौ चंद्रदेवत्यौ कुक्षे वरुणदेवता. पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे. नमितः सर्वदेवानां पाञ्चजन्य नमोऽस्तुते. पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखघंटिकायै नमः. शंखाय नमः. सकलपूजार्थे गंधपुष्पम. शंखाला फक्त गंध आणि फूल एवढंच व्हायचं आणि नमस्कार करायचा. घंटेला एक फूल घ्या. गंधात टेकवा. हळद कुंकवामध्ये टेकवा. अक्षता घ्या आणि घंटेला वहा. घंटिकाय नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पम हरिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामी. घंटानादं कुर्यात. घंटा वाजवून ठेवावी. आता
एक फूल घ्या, गंधामध्ये टेकवा, हळदी कुंकवामध्ये टेकवा, अक्षता बरोबर घ्या आणि समईच्या बुडाशी वाहा. शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपदेवताभ्यो नमः. सकलपूजारथे गंधाक्षतपुष्पं हारिद्रादि कुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामी. आत्तापर्यंत आपण निर्विघ्नतेसाठी गणपती पूजा केली, त्यानंतर शंख घंटेचं पूजन, कलश पूजन केलेलं आहे, दीपपूजन केलेलं आहे आणि आता मुख्य लक्ष्मी पूजनाला आपण सुरुवात करतो आहोत. आपण पूजा केलेला जो कलश आहे त्या कलशातलं पळी भरून पाणी घ्या. भरलेली पळी डाव्या हातात धरा, उजव्या हातात एक फूल घ्या आणि त्या फुलाने पळीतलं पाणी पूजेच्या सर्व साहित्यावर, आपल्या अंगावर आणि आजूबाजूला सगळीकडे शिंपडायचं आहे. करा सुरू. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः. पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत. अथ ध्यानम. आता आपल्याला देवीचं पूजा करायची आहे, त्याकरता खालच्या तामणामध्ये जे काही पाणी साठलं असेल ते सगळं टाकून द्या. तामण स्वच्छ करा, कोरडं करा आणि समोर ठेवा. फुलपात्रामध्ये पहिलं पाणी आहे ते टाकून द्या. पुन्हा चांगलं पाणी घ्या पूजा केलेल्या तांब्यातलं. आता हातामध्ये अक्षत घ्यायची आणि हात जोडायचे. अथ ध्यानम. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. श्री महालक्ष्म्यै नमः. श्री कुबेराय नमः. ध्यायामि, ध्यानं समर्पयामि, आवाहनं समर्पयामि. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. हातातल्या अक्षता या तुम्ही मांडलेलं जे काही सगळं धनधान्य आहे त्याच्यावरती व्हायच्या आहेत, लक्ष्मीच्या प्रतिमेवर व्हायच्या आहेत. आता ती सगळी प्रतिमा, लक्ष्मीची प्रतिमा, ते जे काही तुम्ही ठेवलेलं द्रव्य आहे ते सर्व आपल्या समोरच्या तामणामध्ये काढून घ्यायचं आहे. आता काढून घेतल्यानंतर पळीनी 5 वेळेला स्नान घालायचं आहे फुलपात्रातल्या पाण्याने त्या देवतेला. लक्ष्मी कुबेराय नमः. पदयोः पाद्यं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. अर्घ्यान्ते आचमन्यं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. स्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. स्नानोत्तरेण आचमन्यं समर्पयामि. आता आपल्याजवळ पंचामृत एका वाटीमध्ये तयार असेल, एकत्र केलेलं असेल, त्यात एक चमचा नसेल तर तो घ्या. पळीनी पंचामृत घालायचं नाही. पंचामृतासाठी स्वतंत्र चमचा किंवा पळी घ्या. आता त्या पळीनी एकत्र केलेलं पंचामृत त्या देवतेवरती 5 वेळेला घाला. लक्ष्मी कुबेराय नमः. पयस्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. दधिस्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. घृतस्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. मधुस्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. आता चांगलं पाणी फुलपात्रातलं पळीनी पुन्हा 5 वेळेला देवाला घालायचं. लक्ष्मी कुबेराय नमः. पंचामृत स्नानांतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. आता पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंध कालवून घ्यायचं आणि ते गंधाचं तयार झालेलं पाणी देवाला घालायचं आहे. लक्ष्मी कुबेराय नमः. षष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी पळीभर देवाला घालायचं. गंधोदक स्नानांतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. आता एक फूल गंधामध्ये टेकवा आणि ते देवीला वाहा. लक्ष्मी कुबेराय नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं नमस्कारं समर्पयामि. लक्ष्मी कुबेराय नमः. आता आपल्या हातावरून तामणामध्ये 2 वेळेला, बाजूच्या पातेल्यामध्ये 2 वेळेला पाणी सोडा. लक्ष्मी ज्या तामणात ठेवली त्या तामणात पाणी सोडायचं नाही.
2 वेळेला पाणी सोडा. स्थापित धूपम स्थापित दीपम समर्पयामी. नैवेद्यार्थे अंशतः. वरती जे विडे मांडलेले आहेत त्यापैकी 2 विड्यांच्या भोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवा. नारिकेल शकल खर्जुरिका खाद्य वातांबुफल नैवेद्यम समर्पयामी. ऋतन्त्वा सत्येन परिषिञ्जामि. अमृतोपस्तरणमसि स्वाहा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. 1 पळीभर पाणी पातेल्यामध्ये सोडा. मध्ये पानीयं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. 2 वेळेला पातेल्यात पाणी सोडा आपल्या हातावरून. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि. आता 1 पळीवर पाणी पातेल्यात सोडायचं. अनेन कृत पंचामृत पूजनेन पूर्वाराधनेन लक्ष्मी कुबेर प्रीयताम. आता ही पंचामृत पूजा आपली झालेली आहे. देवीला वाहिलेलं फूल काढून घ्यायचं, वास घ्यायचा आणि त्या पाणी टाकायच्या पातेल्यामध्ये टाकून द्यायचं आणि फुलपात्रातलं पहिलं पाणी टाकून द्या. फुलपात्रामध्ये भरपूर पाणी घ्या आणि पळीनी सारखं देवाला स्नान घालत राहायचं. आता आपण अभिषेक करणार आहोत. आता आपण देवीला श्रीसूक्ताने अभिषेक करणार आहोत. मी श्रीसूक्त म्हणतो आहे. माझं श्रीसूक्त म्हणून संपेपर्यंत तुम्ही पळीनी सातत्यानं देवीला स्नान घालत राहायचं आहे. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमध्याम् अस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मादेवी जुष्टदां कामसोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तान्तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये. लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोदविर्वा तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्रवाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखः कीर्तिश्रमणिनासः प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलान् ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्णुत मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टाङ्गरीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रेयतां यशः करदमेन प्रजा भूतामयि सम्भव करदमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्रीतव समे गृहे निचो देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यः कर्णिम्यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनवगामिनीं आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनवगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुजादात्मनमहं सूक्तं 15 रचं च श्रीकामः सततं जपेत. पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भवसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम्. अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवीं सर्वकाम्यार्थसिद्धये. पुत्रपौत्रधनं धान्यं हस्तश्वादकवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे. धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नुते. वैनतेय सोमं पिबतु पुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददाति सोमिनः. न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभः मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत. सरस्वतीदये सरोजस्ते धवलधरां शुक्लगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरप्रसीद मह्यं. विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवीप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतोल्लभां. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. श्रीरवरचस्समायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. देवसत्त्वास्य विदुरसवे अश्विनोर्बाहुभ्यां पूष्णोहस्ताभ्यामग्नेस्तेजसा सूर्यस्य वरचसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्जामि बलाय श्रियै यशसेन्नाद्याय. ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. लक्ष्मीकुबेराय नमः. महाअभिषेकस्नानं समर्पयामि. आता अभिषेक स्नान संपलेलं आहे. आता एका फुलावरती अत्तर घ्यायचं आणि ते
देवीला लावायचं आहे. लक्ष्मी कुबेराय नमः मांगलिक स्नानम समर्पयामी. अत्तर लावून झाल्यानंतर पळी भरून पाणी घ्यायचं, पळीचं बूड पुसून घ्यायचं करवस्त्राला, आणि नंतर समईच्या किंवा निरांजनाच्या ज्योतीच्या बाजूला पळी धरायची आणि ते गरम केलेलं पाणी देवीला घालायचं. मांगलिक स्नानांतर तात्कालिक उष्णोदक स्नानम समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. आता त्यानंतर साधं पाणी पुन्हा घालायचंय पळीने. उष्णोदक स्नानांतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता जी काही पात्रामध्ये घेतलेली मूर्ती आणि दागदागिने किंवा द्रव्य हे सगळं स्वच्छ पुसून कोरडं करून वर तुम्ही जे पात्र ठेवलेलं आहे, तामण ठेवलेलं आहे, ताट ठेवलेलं आहे, त्यामध्ये 4 दाणे अक्षत ठेवून त्यामध्ये सगळं व्यवस्थित मांडून ठेवायचं. लक्ष्मी कुबेराय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. सुप्रतिष्ठापनार्थे आता अक्षत देवीला व्हायची. सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. आता देवीला गंध लावायचे. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. अक्षत व्हायची. अलंकरणार्थान् अक्षतान् समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. आता हळद, कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का हे सगळं क्रमाने, पहिल्यांदा हळद, नंतर कुंकू, नंतर अष्टगंध, नंतर गुलाल, नंतर बुक्का, असं सगळं देवीला व्हायचं आहे. लक्ष्मी कुबेराय नमः. हारिद्रादि कुंकुमंच सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. नाना विविध परिमल द्रव्याणि समर्पयामी. आता फुलं, तुळशी देवीला व्हायची आहे. लक्ष्मी कुबेराय नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. फुलं वाहून झाली. हार असेल तर हार पण घालायचा. लक्ष्मी कुबेराय नमः. पुष्पमालां समर्पयामी. आता एक नवीन उदबत्ती लावायची, लावलेलीच घ्यायची नाही, आणि ती उदबत्ती घंटा वाजवून देवीला ओवाळायची. लक्ष्मी कुबेराय नमः. धूपम समर्पयामी. त्यानंतर निरांजन एका तबकात तामणात घ्या आणि ते ओवाळा. त्यावेळेलाही घंटा वाजवायची आहे. धूपानांतर दीपम समर्पयामी. त्यानंतर आपण पेढे किंवा फराळाचं जे काही देवाच्या नैवेद्यासाठी तयार ठेवलेलं असेल, आपल्या समोर जमिनीवर थोडंसं पाणी घाला, पळीनी त्याचा चौकोनी मंडल तयार करा, त्यावरती नैवेद्याचं पात्र ठेवा आणि त्याच्या भोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. लक्ष्मी कुबेराय नमः. भक्ष्यभोज्य खाद्य नानाविध खाद्य नैवेद्यम घनदुग्ध नैवेद्यम समर्पयामी. ऋतन्त्वा सत्येन परिषिञ्जामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयम समर्पयामी. एक पळीवर पाणी तामणामध्ये सोडायचं आपल्या हातावरून आणि पुन्हा नैवेद्य दाखवायचा. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. लक्ष्मी कुबेराय नमः. आता 2 वेळेला आपल्या हातावरून तामणात पाणी सोडा. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. एक फूल गंधामध्ये टेकवून देवीला वाहा. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. मुखवासार्थे उरलेले जे 2 विडे आहेत त्या विड्यावरती पैसे सुपारी ठेवलेली आहे, त्याच्यावर थेंब थेंब पाणी सोडायचं. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम समर्पयामी. लक्ष्मी कुबेराय नमः. तिथंच एक नारळ ठेवायचा. तो नारळ ठेवताना देवाकडे शेंडी करून ठेवायचा. त्याच्यावर एक फूल गंधामध्ये टेकवून हळदी कुंकवात टेकवून ठेवायचं आणि त्याच्यावर थेंबर पाणी सोडायचं. फलार्थे नाना विविध फलानि तथा च नारिकेल श्रीफलम समर्पयामी. आता एक तामण घ्या, त्या तामणामध्ये निरांजन ठेवा.
ती लावून घ्या. त्याच्याजवळ कापुराचं निरांजन किंवा कापूर आरती ठेवा. त्यात 2 कापराच्या वड्या ठेवून घ्या. थोडीशी अक्षत ठेवा आणि सर्वजण आरतीला उभे राहा. आता आपण आरती करायची आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता भोळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मनोकामना पुरती जय देव रत्न खचित भोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मनोकामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मनोकामना पुरती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाही जय देवी महिषासुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तुल्य झाला पज पंकजलेशा जय देवी महिषासुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी आता कापूर लावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आता सगळ्यांना आरती द्या. सगळ्यांनी आरती घेतली की मग सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता फुलं साळीच्या लाया धने जिरे बत्तासे हे सर्व सगळ्यांच्या हातात द्यायचं. ओंजळीत सगळ्यांनी घेऊन उभं राहायचं. आता मंत्रपुष्पांजली आपण म्हणायची. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादात् परारधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्येष श्लोको भीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसङ्गृहे आवीक्षतस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. लक्ष्मीकुबेराभ्यां नमः. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. सर्वांनी आपल्या हातात घेतलेली पुष्पांजली देवीवर व्हायची आणि अग्नाभोवती प्रदक्षिणा घालून नमस्कार करायचा. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी.
साष्टांग नमस्कार घालायचा आणि जागेवर बसायचं. आता हात जोडून बसा. मी सांगतो ती प्रार्थना तुम्ही शांतपणाने म्हणायची आहे. ही प्रार्थना दोन्ही देवांची करायची आहे, लक्ष्मी आणि कुबेर. बसा हात जोडून. नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिया या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्शनात्. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता कुबेराची प्रार्थना आहे. धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु तत्प्रसादान्मे धनधान्यादिसम्पदः. महालक्ष्मी नमस्तुभ्यं सुखरात्रिं कुरुष्व मे. वर्षाकाले महाघोरे यन्मया दुष्कृतं कृतं सुखरात्रिं प्रभातेद्य तन्मे लक्ष्मीर्व्यपोहतु. या रात्रिः सर्वभूतानां या च देवेष्वस्थिता संवत्सरप्रिया या च सा मास्तु सुमङ्गला. माता त्वं सर्वभूतानां देवानां सृष्टिसम्भवा. आख्याता भूतले देवी सुखरात्रि नमोऽस्तु ते. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. आता सर्वांनी देवीला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहावीत, नमस्कार करावा आणि प्रसाद घ्यावा. बसलेल्या पूजकाने आपल्या हातावरून तामणामध्ये एक पळीभर पाणी सोडायचं. अनेन कृत षोडशोपचार पूजनेन श्री लक्ष्मी कुबेरः प्रीयताम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. आता देवाजवळ आपल्याला जी इच्छा असेल ती दक्षिणा तिथे ठेवावी. 2 पानं सुपारी आणि जी काय देवायची ती दक्षिणा देवाजवळ ठेवायची आणि नमस्कार करायचा. आणि ती दक्षिणा दुसऱ्या दिवशी आपल्या कुलोपाध्यायांना, गुरुजींना किंवा मंदिर जवळ असेल तर त्या मंदिरातल्या पूजा करणाऱ्या पूजकाला देऊन तुम्ही नमस्कार करावा. आता म्हणा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् ब्राह्मणवचनात् सकलकर्म परिपूर्णतास्तु. आता मी म्हणतो तथास्तु. आपण आत्ता जी पूजा केलेली आहे या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी माझा नंबर आहे 9822 87 81 46. जरूर प्रतिक्रिया द्याव्यात. नमस्कार.